नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे एक्सपर्ट इन फिजिक्स बाय साकर हिंगे. आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत फॅक्टर अफेक्टिंग ऑन व्हेलॉसिटी ऑफ साऊंड. वेन साऊंड इज मूव्हिंग इन एअर, ज्यावेळेस साऊंड इयरमधून पास होईल त्यावेळेस त्या साऊंडच्या व्हेलॉसिटीवरती अफेक्ट करणारे फॅक्टर आपल्याला इथं 1 बाय 1 डिस्कस करायची. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की हाऊ टू फाइंड आउट द व्हेलॉसिटी ऑफ लॉन्जिट्युडिनल वेव्स और साऊंड वेव्स. साऊंड वेव्हची व्हेलॉसिटी कशा पद्धतीने फाइंड आउट करता येते हे आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितलं होतं. त्या लेक्चरमध्ये आपण व्हेलॉसिटी ऑफ साऊंड, त्यासाठी आपण व्हेलॉसिटी ऑफ साऊंड फाइंड करण्यासाठी आपण दोन फॉर्म्युले बघितले होते. एक म्हणजे न्यूटन्स फॉर्म्युला आणि दुसरा म्हणजे लॅपलास करेक्शन किंवा लॅपलास फॉर्म्युला. तर लॅपलास करेक्शननुसार म्हणजे लॅपलास करेक्शन ज्यावेळेस आपण इथे डिस्कस केलं होतं, आणि लॅपलास करेक्शननुसार आपण व्हेलॉसिटी ऑफ साऊंडचा फॉर्म्युला दॅट इज v इज इक्वल टू अंडर रूट गॅमा पी अपॉन डेन्सिटी. This is a more accurate formula because the velocity of sound due to this formula is nearly equal to 332 meter per second. एवढा स्पीड आपल्याला काय मिळतो ह्या फॉर्म्युला मिळतो, आणि दिस स्पीड इज एक्झॅक्टली मॅच विथ द थेरोटिकल स्पीड ऑफ व्हेलॉसिटी ऑफ साऊंड. म्हणून आपण काय करत असतो, व्हेलॉसिटी ऑफ साऊंड फाइंड करण्यासाठी लॅपलास करेक्शनचा हा फॉर्म्युला यूज करत असतो. मग हा सगळा जो फेनॉमिना जो होता तो आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितला होता, कशा पद्धतीने हा फॉर्म्युला किंवा हे आन्सर आपण कॅल्क्युलेट केलं होतं. आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करायचे विच फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन द व्हेलॉसिटी ऑफ साऊंड. त्यातला पहिला फॅक्टर आपण घेतला आहे दॅट इज अ इफेक्ट ऑफ प्रेशर. आता प्रेशरचा काय इफेक्ट होतो ते आपण ह्या पार्टमध्ये डिस्कस करणार आहे. ओके, मग आता आपला व्हेलॉसिटी ऑफ साऊंडचा फॉर्म्युला आहे दॅट इज v इज इक्वल टू अंडर रूट गॅमा पी अपॉन रो. आता इथं गॅमाची व्हॅल्यू जी आहे ती ऑलवेज काय असते, कॉन्स्टंट आहे. इट इज अ रेशो ऑफ CP अपॉन CV. ओके, मग आता आपण जर इथं प्रेशरसाठी जर ही इक्वेशन जर बघणार जर असाल, ओके, म्हणजे प्रेशर जर इन्क्रीज केला तर काय होतं, काय चेंजेस होतात ते आपण ह्या पार्टमध्ये डिस्कस करायचे. मग आपण यासाठी युझिंग द इक्वेशन ऑफ आयडियल गॅस जर म्हटलं, युझिंग आयडियल गॅस इक्वेशन, मग आयडियल गॅस इक्वेशन तुम्हाला माहिती आहे दॅट इज PV इज इक्वल टू nRT. मग P इज प्रेशर, V इज द व्हॅल्यूम, ओके, N इज a number of moles, R is a universal gas constant and T is a temperature. मग आता आपण जर असं जर इथं जर राईट केलं दॅट इज N, दॅट इज नंबर ऑफ मोल्स, इज इक्वल टू ऑलरेडी तुम्हाला डेफिनेशन माहिती आहे, मास ऑफ सबस्टन्स टू द मॉलिक्युलर मास ऑफ सबस्टन्स. ओके, मास ऑफ सबस्टन्स डिवाइड बाय द मॉलिक्युलर मास ऑफ सबस्टन्स. आणि ही व्हॅल्यू आपण इथं जर सबस्टिट्यूट केली तर आपल्याला असं मिळेल PV इज इक्वल टू N ची व्हॅल्यू स्मॉल m अपॉन कॅपिटल M इंटू RT. मग आता ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर जर घेतलं, काय घेतलं, ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर, काय घेतलं आपण, कॉन्स्टंट ठेवलं तर काय होईल बघा, P इंटू चेंज ऑफ व्हॅल्यूम इज इक्वल टू चेंज ऑफ मास डिवाइड बाय द मॉलिक्युलर मास इंटू R इंटू T. आता हे कसं आहे, R आणि T कसं आहे, कॉन्स्टंट आहे. सो बिकॉज युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट इज कॉन्स्टंट, T इज कॉन्स्टंट, तर अशा पद्धतीचं आपल्याला एक इक्वेशन मिळेल. किंवा आपण इथं RT राईट करायला काही अडचण नाही, कारण R आणि T कसं आहे, कॉन्स्टंट आहे. आपल्याला P साठी इक्वेशन डिझाईन करायचे. मग मी हा डेल्टा V मी जर RHSला पाठवलं तर काय होईल, P इज इक्वल टू डेल्टा M अपॉन डेल्टा V इंटू RT अपॉन कॅपिटल M. मग आता तुम्हाला माहिती आहे मास अपॉन व्हॅल्यू इज डेन्सिटी. सो P इज इक्वल काय मिळेल, रो इंटू RT अपॉन कॅपिटल M, सिन्स मास अपॉन चेंज ऑफ व्हॉल्यूम इज इक्वल टू डेन्सिटी. मग आता बघा दॅट इज P अपॉन रो, हा रो इकडे आणलं, P अपॉन रो इज इक्वल काय मिळेल, RT अपॉन M. RT कॉन्स्टंट आहे, M पण कॉन्स्टंट आहे, दॅट इज आपण असं म्हणू शकतो P अपॉन रो इज ऑल्सो कॉन्स्टंट, कारण R कॉन्स्टंट आहे, T कॉन्स्टंट आहे, M सुद्धा कॉन्स्टंट आहे, मास ऑफ सबस्टन्स कॉन्स्टंट आहे. म्हणून P अपॉन रो जर रेशो काय मिळेल, कॉन्स्टंट. दॅट इज इफ वी इन्क्रीज द प्रेशर, then density
density rho, if you increase the pressure, then density rho is also increases as the same amount of pressure, same amount of increasing pressure. काय म्हटलंय बघा, इफ यू इंक्रीज द प्रेशर, तुम्ही जर प्रेशर जर इंक्रीज केला, देन द डेन्सिटी रो इज ऑल्सो इंक्रीजेस ॲज द सेम अमाऊंट ऑफ इंक्रीजिंग प्रेशर. म्हणजे तुम्ही ज्या अमाऊंटमध्ये प्रेशर इंक्रीज करताय त्याच अमाऊंटमध्ये डेन्सिटी काय होणार आहे, इंक्रीज होणार. कारण सर या इक्वेशनवर आपल्याला काय समजता येत, ह्या इक्वेशनवरून पी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रो. कॉन्सेप्ट असतं, म्हणजे प्रेशर इंक्रीज केला तर डेन्सिटी त्याच अमाऊंटमध्ये इंक्रीज होणार. म्हणजे पी आपण हा जो रेशो जो आहे तो काय मिळेल आपल्याला, कॉन्स्टंट मिळेल पी आपण रो. So if you increase or decrease the pressure, then no change in the velocity. मग याच्यावरून आपण conclusion काय करू शकतो, what is our conclusion? Finally we simply say that is velocity of sound किंवा speed of sound, velocity of sound or speed of sound is independent on the pressure, is independent on the pressure. म्हणजे velocity of sound is independent on the pressure. म्हणजे प्रेशर तुम्ही इंक्रीज केला काय, डिक्रीज केला काय, velocity of sound वरती कोणत्या प्रकारचा इम्पॅक्ट होणार नाही. कारण पी आपण रो याचा रेशो काय मिळतो, मला कॉन्स्टंट मिळतो. काय मिळतो, कॉन्स्टंट मिळतो. दिस इज अ फर्स्ट फॅक्ट, दॅट इज इफेक्ट ऑफ प्रेशर. म्हणजे नो इफेक्ट ऑन प्रेशर ऑन velocity ऑफ साऊंड. म्हणजे तुम्ही प्रेशर इंक्रीज केलं काय, डिक्रीज केलं काय, व्हिलॉसिटीवरती कोणत्याही प्रकारचा इफेक्ट होणार नाही. कारण का, तुम्ही ज्या अमाऊंटमध्ये प्रेशर इंक्रीज करणार आहे त्याच अमाऊंटमध्ये काय होणार आहे, डेन्सिटी इंक्रीज होणार आहे. दॅट इज प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डेन्सिटी. ओके, प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डेन्सिटी. गॉट इट. आता आपण दुसरा टर्म बघूया, दॅट इज इफेक्ट ऑफ टेम्परेचर. आता आपण जर ह्या इक्वेशननुसार जर बघितलं, दॅट इज व्ही इज इक्वल टू अंडर रूट गॅमा इंटू पी आपण रो. ओके, दॅट इज इक्वल टू, आता मी सांगितलं रो इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. जर आपण सबस्टिट्यूट केलं रो इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम, तर हे इक्वेशन कसं मिळेल बघा, अंडर रूट गॅमा पी अपॉन मास अपॉन व्हॉल्यूम. हा व्हॅल्यूम मी सबस्टिट्यूट केला अपवर्डला, तर काय होईल बघा, अंडर रूट गॅमा पी व्ही अपॉन एम. ओके, सो it outlets since density is equal to mass upon volume. आता PV is equal to काय, nRT. ओके, बट फॉर 1 mole of gas PV is equal to RT. PV is equal to RT. ही व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट केली तर व्हेलॉसिटी काय मिळेल आपल्याला, V is equal to अंडर रूट गॅमा इंटू RT अपॉन कॅपिटल. कॉन्सेप्ट असतात तुमच्या. ओके, मग आता हे इक्वेशन मिळालं आपल्याला व्हिलॉसिटी ऑफ साऊंडसाठी. व्हिलॉसिटी ऑफ साऊंड व्ही इज इक्वल टू गॅमा RT अपॉन कॅपिटल एम. मग आता जर टेम्परेचरवरती व्हिलॉसिटी डिपेंड असेल त्याच्यानुसार आपल्याला समजतं गॅमा आर आणि आपण एम जर कॉन्स्टंट ठेवला, देन व्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट ऑफ एम, रूट ऑफ टेम्परेचर. ओके, दॅट इज व्हिलॉसिटी ऑफ साऊंड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रूट ऑफ टेम्परेचर. म्हणजे टेम्परेचर इंक्रीजेस देन व्हिलॉसिटी ऑफ साऊंड ऑल्सो इंक्रीजेस. म्हणजे टेम्परेचर जर इंक्रीज केलं तर, म्हणजे मीडियमचं टेम्परेचर जर इंक्रीज जर केलं तर व्हिलॉसिटी काय होणार आहे, इंक्रीज होणार आहे. ओके, मग आता आपण जर असं विचार केला की आपण 1 डिग्री 2 डिग्री सेल्सिअसने जर टेम्परेचर जर इंक्रीज केलं तर व्हिलॉसिटी कितीने इंक्रीज होते, त्यासाठी आपण एक छोटंसं एक्सप्रेशन इथं डिस्कस करणार आहे. मग आता असं ॲझम करूयात, लेट व्ही नॉट बी द स्पीड ऑफ साऊंड ॲट 0 डिग्री सेल्सिअस अँड VT is the speed of sound at T degree Celsius. लक्षात ना, व्ही नॉट काय घेतला आपण, स्पीड ऑफ साऊंड ॲट 0 डिग्री सेल्सिअस, आणि VT काय घेतला, स्पीड ऑफ साऊंड ॲट T डिग्री सेल्सिअस. मग आता ह्यानुसार जर राईट केलं आपण, दॅट इज व्ही इज इक्वल टू व्ही नॉट इज इक्वल काय येईल मग, व्ही नॉट इज इक्वल टू अंडर रूट गॅमा इंटू आर इन ब्रॅकेट. आता आपण हे केल्विनमध्ये कन्वर्ट करूया. सो 273 प्लस 0 डिग्री, कारण टेम्परेचर किती ॲड करतो आपण याच्यामध्ये, 0 डिवाइड बाय द कॅपिटल एम. हा काय मिळाला, व्हिलॉसिटी ऑफ साऊंड ॲट 0 डिग्री सेल्सिअस. अँड व्हिलॉसिटी ऑफ साऊंड ॲट T डिग्री सेल्सिअस किती मिळेल मग,
अंडर रूट गॅमा इंटू आर इंटू 273 इथं टेम्परेचर ॲड करणार आपण 273 प्लस किती डिग्री टी डिग्री सेल्सिअसने इन्क्रीज करतो आपण कॅपिटल एम. ओके, अशा पद्धतीने दोन इक्वेशन मिळाले. आता याला इक्वेशन नंबर मी 1 म्हटलं, याला 2 म्हटलं. मग इथे काय घेतलं, टेकिंग रेशो इक्वेशन 2 to 1. इक्वेशन 2 आणि 1चा आपण काय घेतलं इथं रेशो जर घेतला तर काय मिळेल बघा, दॅट इज VT अपॉन V0 इज इक्वल टू VT आपल्याला माहिती आहे, VT काय आपलं अंडर रूट VT गॅमा इंटू आर इंटू ब्रॅकेट 273 प्लस टी डिग्री सेल्सिअस अपॉन यम. आता V0 ने डिवाइड करायचं आहे रूटमध्येच आहे, म्हणजे हा फॅक्टर मी काय करणार याला क्रॉस प्रॉडक्टमध्ये घ्या, म्हणजे इनवर्समध्ये राईट करा. म्हणजे इनवर्स कसं येईल यम अपॉन V0 यम अपॉन गॅमा इंटू आर इन ब्रॅकेट 273 प्लस 0 डिग्री सेल्सिअस. ओके, आता बघा यम यम गेट कॅन्सल, गॅमा आर गेट कॅन्सल. VT अपॉन V0 काय राहिला, VT अपॉन V0 इज इक्वल टू अंडर रूट 273 प्लस टी डिग्री सेल्सिअस अपॉन डिनोमिनेटर काय राहिलं फक्त 273 प्लस 0 इज 273. मग हेच आपण अशा पद्धतीने राईट करू शकतो, दॅट इज अंडर रूट 273 अपॉन 273 प्लस टी डिग्री सेल्सिअस अपॉन 273. आणि हेच कसं राईट करता येईल मग रूट ऑफ 273 अपॉन 273 इज 1 प्लस टी डिग्री सेल्सिअस अपॉन 273. ओके, म्हणजे VT अपॉन V0 काय मिळेल तुम्हाला, VT अपॉन V0 इज इक्वल टू 1 प्लस टी डिग्री सेल्सिअस अपॉन 273 ब्रॅकेट रेज टू 1/2. आता हे जर आपण बायनॉमियल एक्सपान्शन जर सॉल्व केलं आणि हायर पॉवर टर्म जर डिक्रीज जर केला तर हे इक्वेशन आपण अशा पद्धतीने राईट करू शकतो, दॅट इज 1 प्लस टी 1/2 इंटू टी डिग्री सेल्सिअस अपॉन 273. बायनॉमियल एक्सपान्शनचा यूज करून आपण जर हे राईट केलं तर हे मिळालं आपल्याला 1 प्लस 1/2 टी डिग्री सेल्सिअस अपॉन 273. म्हणजेच VT अपॉन V0 किती मिळालं, दॅट इज इक्वल टू 1 प्लस टी डिग्री सेल्सिअस अपॉन 2 इंटू 273 दॅट इज 546. ओके, म्हणजे आपण हे कसं राईट करू शकतो, दॅट इज VT इज इक्वल टू, आता हा V0 तिकडे पाठवलं म्हणजे V0 इन ब्रॅकेटमध्ये काय येईल 1 प्लस टी डिग्री सेल्सिअस अपॉन 546. ओके, म्हणजेच कसं येईल बघा, VT इज इक्वल टू V0 प्लस ओके V0 प्लस किंवा V0 प्लस आता बघा आपण जर ह्या टर्मला इथे याने जर डिवाइड जर केलं तर आपल्याला हे मिळेल, दॅट इज किंवा ही टर्म आपण कॅल्क्युलेट करून घेऊयात अगोदर. ओके, ही टर्म जर आपण इथे कॅल्क्युलेट जर केली तर कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला इथे हे जे इक्वेशन मिळेल दॅट इज ओके. आता बघा काय मिळेल, हे VT अपॉन V0 इज इक्वल टू ॲटिसिंग राईट केलं हे इक्वेशन. सो V0 तिकडे घेतला मी, सो V0 इन ब्रॅकेट 1 प्लस टी डिग्री सेल्सिअस अपॉन 546. आता V0 मध्ये मल्टिप्लाय केलं, V0 मल्टिप्लाय केल्यानंतर काय होईल V0 प्लस V0 इंटू टी डिग्री सेल्सिअस अपॉन 546. ओके, बट V0 तुम्हाला माहिती आहे V0 किती आपला 332 मीटर पर सेकंड. आता ही व्हॅल्यू जर आपण इथे सबस्टिट्यूट केली तर काय होईल बघा, VT इज इक्वल टू V0 प्लस 332 इथंच टाकतो, हे राहून देतो आपण, V0ची व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट करतोय आपण 546 इंटू टी डिग्री सेल्सिअस. ओके, दॅट इज VT इज इक्वल टू V0 आणि आपण जर हे डिवायडेशन जर केलं तर हे मिळेल आपल्याला 0.61 T.
ओके, ही कॅल्क्युलेशन 332 डिवाइड बाय 546 हे किती मिळेल 0.46. म्हणजे बघा टेम्परेचर T डिग्री सेल्सिअसला व्ही नॉट काय आपली इनिशियल व्हिलॉसिटी प्लस 0.61 इंटू टी डी, टी काय आहे टेम्परेचर. म्हणजे साधारण सिंपल तुम्हाला जर विचारलं, जर तुम्ही टेम्परेचर जर 1 डिग्री सेल्सिअस जर घेतलं 1 डिग्री सेल्सिअस, तर तुमचा व्हिलॉसिटी ऑफ साऊंड त्या टेम्परेचरला किती असेल. मग व्ही टी इज इक्वल 1 डिग्री सेल्सिअस म्हणजे इकडं काय मिळेल व्ही नॉट प्लस 0.61 मीटर पर सेकंड. ओके, कारण टीची व्हॅल्यू किती राखली 1, म्हणजे व्ही नॉट किती तुमचा 332 प्लस 0.61 म्हणजेच काय झालं, दॅट इज 332.61 मीटर पर सेकंड. म्हणजे बघा तुम्ही जर 1 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर जर इन्क्रीज केलं इयरचं, तर तुमचा स्पीड किती इन्क्रीज होत आहे 0.61 मीटर पर सेकंड. दॅट इज फॉर 1 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर velocity of sound is increases by 0.61 मीटर पर सेकंड. एवढ्या पार्टने काय होईल तो इन्क्रीज होईल किती 0.61 मीटर पर सेकंड. किती टेम्परेचर इन्क्रीज केलं तुम्ही 1 डिग्री सेल्सिअस. कॉन्सेप्ट लक्षात येते तुमच्या. ओके, हे आपल्याला फायनल टेम्परेचर मिळालं. दॅट इज व्हिलॉसिटी, दॅट इज टेम्परेचर व्हिलॉसिटी ॲट टी डिग्री सेल्सिअस किंवा व्हिलॉसिटी ॲट टी डिग्री टेम्परेचर डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला व्ही नॉट प्लस 0.61 टी एवढा 0.61 टी एवढा फॅक्टर जो आहे तो काय होणार तुमच्या इनिशियल स्पीडमध्ये ॲक्ट होणार आहे. लक्षात आलं. दिस इज द इफेक्ट ऑफ टेम्परेचर. म्हणजे याच्यावरून आपल्याला समजतं इफ यू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ एअर ऑर गॅस देन द व्हिलॉसिटी ऑफ साऊंड ऑफ दॅट गॅस विल बी इन्क्रीजेस. मग किती फॅक्टर इन्क्रीज होणार आहे 1 डिग्री सेल्सिअस. आता याच्यामध्ये आपण तिसरा इफेक्ट जर बघितला, ओके, थर्ड दॅट इज इफेक्ट ऑफ डेन्सिटी म्हणलं. काय म्हणूयात इफेक्ट ऑफ डेन्सिटी. तर तो काय होतोय तो आपण आत्ताच्या या पार्टमध्ये डिस्कस करूयात. ओके, इफेक्ट ऑफ डेन्सिटी. थर्ड फॅक्टर effect of density. Effect of density. मग सिंपल आहे आपलं परत व्हिलॉसिटी ऑफ साऊंडचा फॉर्म्युला v इज इक्वल अंडर रूट गॅमा p अपॉन रो. ओके, आता ह्या इक्वेशन जर सर जर घेतलं तर गॅमा आणि p जर कॉन्स्टंट असेल, ओके, देन व्हिलॉसिटी ऑफ साऊंड इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द density. Inversely proportional to the density, that is density increases, that is rho increases, velocity will be decreases. Velocity काय होणार आहे डिक्रीज होणार आहे and density decreases then velocity काय होईल velocity of sound will be increases. The density decrease जर झाली तर velocity increase होईल आणि density जर decrease झाली तर velocity काय होणार आहे व्हिलॉसिटी काय होणार आहे इन्क्रीज होणार आहे. डेन्सिटी डिक्रीज झाली इथे डेन्सिटी डिक्रीज होते. डेन्सिटी डिक्रीजेस व्हिलॉसिटी इन्क्रीजेस. डेन्सिटी इन्क्रीजेस देन व्हिलॉसिटी डिक्रीजेस. सो दिस इज अ फॅक्ट दॅट इज व्हिलॉसिटी ऑफ साऊंड डिपेंड्स ऑन द डेन्सिटी. नेक्स्ट फॅक्टर दॅट इज अ इफेक्ट ऑफ ह्युमिडिटी. आता इफेक्ट ऑफ humidity. इफेक्ट ऑफ ह्युमिडिटी. आता इफेक्ट ऑफ ह्युमिडिटी म्हणजेच आपण मॉइश्चर एअर जर घेतलेत, ओके, तर मॉइश्चर एअर याची डेन्सिटी जी आहे ती डेन्सिटी कशी असते मिनिमम असते कशा ड्राय एअरपेक्षा. ओके, सो तुम्ही जर ड्राय एअर जर घेतली डेन्सिटी ऑफ मॉइश्चर is greater than the density of dry air. बघा डेन्सिटी कोण जास्त असते मॉइश्चरची कशापेक्षा ड्राय एअरपेक्षा. मग ड्राय एअरची डेन्सिटी जर मिनिमम असेल तर व्हिलॉसिटी ऑफ मॉइश्चर म्हणजे व्हिलॉसिटी इन मॉइश्चर इज लेस दॅन द व्हिलॉसिटी ऑफ ड्राय एअर. लक्षात ना, म्हणजे ह्युमिडिटी त्याच्यावरती इफेक्ट होतो. कारण आपण जर समरमध्ये जर बघितलं तर समरमध्ये ड्राय एअर असते आणि त्याची डेन्सिटी कमी असते
म्हणून velocity of sound in summer is maximum compared to the winter or rainy season. रेनी सीझनमध्ये काय असतात, मॉइश्चर मॅक्झिमम असतात इन्व्हायरमेंटमध्ये, त्याच्यामुळे डेन्सिटी कशी असते मॉइश्चरची मॅक्झिमम असते, तेवढं स्पीड कसं असणार आहे व्हिलॉसिटीचा कमी असणार. सो दिस इज द इफेक्ट ऑफ ह्युमिडिटी ऑन द व्हिलॉसिटी ऑफ साऊंड. सो दिस आर द फॅक्टर अफेक्टिंग ऑन व्हिलॉसिटी ऑफ साऊंड. ओके, तर ही नंबर ऑफ फॅक्टर जे आहेत ते आपण इकडे डिस्कस केली. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण फॅक्टर अफेक्टिंग ऑन स्पीड ऑफ साऊंड हे बघितलं. त्याच्यामध्ये आपण बघितला इफेक्ट ऑफ प्रेशर. तर प्रेशरवरती तुमच्या व्हिलॉसिटी ऑफ साऊंड डिपेंड्स नाहीत, कारण तुम्ही त्या पद्धतीने प्रेशर इन्क्रीज करणार त्याच पद्धतीने काय होते करस्पॉन्डिंग डेन्सिटी सुद्धा काय होते इन्क्रीज होते. सो व्हिलॉसिटी ऑफ साऊंड डज नॉट डिपेंड्स ऑन प्रेशर. दुसरं बघितला टेम्परेचर. तर टेम्परेचरसाठी व्हिलॉसिटी ऑफ साऊंड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल द टेम्परेचर, डायरेक्टली प्रोपोर्शनल द रूट ऑफ टेम्परेचर. म्हणजे तुम्ही टेम्परेचर जर इन्क्रीज जर केलं तर व्हिलॉसिटी काय होते इन्क्रीज होते. आणि त्यासाठी आपण एक रिझल्टंट फॉर्म्युला बघितला, दॅट इज व्हिलॉसिटी ऑफ टेम्परेचर इज इक्वल टू V0 प्लस 0.61 इंटू टी डिग्री सेल्सिअस. म्हणजे तुम्ही जर टेम्परेचर टी डिग्री सेल्सिअसने इन्क्रीज जर केलं तर 0.61 टाइम्स टी डिग्री सेल्सिअसने काय होणार आहे व्हिलॉसिटी ऑफ साऊंड काय होणार आहे इन्क्रीज होणार. म्हणजे तुम्ही इथं जर बघितलं फॉर 1 डिग्री सेल्सिअस, म्हणजे तुम्ही टेम्परेचर जर ॲटमॉस्फिअरचं जर 1 डिग्री सेल्सिअसने 1 डिग्री सेल्सिअसने जर इन्क्रीज जर केलं तर तुमची व्हिलॉसिटी ऑफ साऊंड कितीने इन्क्रीज होणार आहे 0.61 मीटर पर सेकंड काय होणार आहे इन्क्रीज होणार आहे. दिस इज इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन व्हिलॉसिटी ऑफ साऊंड आपण बघितलं. तिसऱ्या फॅक्टरमध्ये बघितलं आपण डेन्सिटी. ओके, डेन्सिटी increases then temperature velocity of sound will be decreases. Density decreases, velocity of sound will be increases because velocity of sound is inversely proportional to the density. आणखी एक बघितलं आपण दॅट इज इफेक्ट ऑफ ह्युमिडिटी. आता ह्युमिडिटीचं आपण जर बघितलं तर मॉइश्चर आणि ड्राय एअर जर घेतलं तर मॉइश्चरची डेन्सिटी ड्राय एअरपेक्षा कशी असते जास्त असते, म्हणून व्हिलॉसिटी इन मॉइश्चर is minimum compared to the velocity in dry airs. Okay, so these all important facts we discussed in a previous today's lecture. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण हा सगळा पार्ट डिस्कस केला. आजचं लेक्चर आज आपण इथंच थांबवत आहे. तुम्हाला आपला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुम्ही अजून आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब करेल नसेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर आपलं लेक्चर इथंच थांबतंय. थँक्यू.